सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या वतीने 16 एप्रिल रोजी पार्क चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून भव्य महामोर्चाला सुरुवात करण्यात आली। शहरातील शेकडो रिक्षाचालकांनी या मोर्चात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या विविध मागण्यांसाठी एकजूट दाखवली। यावेळी मोर्चेकरांनी सोलापुरातील सर्व एलपीजी पंप तात्काळ सुरू करावेत, एलपीजी गॅस दरात कपात करावी, तसेच रिक्षा चालकांसाठी नियमित व पुरेसा गॅस पुरवठा सुनिश्चित करावा अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले। हा जो महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्याच्या मागचं कारण असं आहे, आम्हा रिक्षा चालकांना नियमित गॅस पुरवठा वेळेवर झाला पाहिजे। जे 100 रुपये दर गॅसचे दर आहेत ते 50 रुपयाने मिळावं यासाठी हा महामोर्चा आयोजन केलेला आहे। शासनाने लाडकी बहीण योजना आणली व महिला भगिनींना सवलती दिल्या प्रवासामध्ये, त्याच धर्तीवर आम्हाला प्रशासनाला व शासनाला आमची मागणी आहे, आम्हाला सुद्धा 100 रुपयाचा गॅस 50 रुपयामध्ये द्यावा आणि राहिलेले 50 रुपये शासनाने त्या पेट्रोल पंपवाल्याला देण्यात यावी अशी आमची मागणी आहे। त्यासाठी हा महामोर्चा आयोजन केलेला आहे। आज पॅसेंजर पैसे वाढवून देत नाही, गॅसचा रेट वाढलेला आहे तरी पॅसेंजरला किती रिक्वेस्ट केलं तरी पैसे काय वाढवून देत नाहीत। आता त्या वाढलेल्या रेटमुळे घर चालवायचं अवघड झालं आहे। 4 दिवस झालं गाडी बंद आहे पंप मध्ये असल्यामुळं। आता कसं सामान्य नागरिकांना जगाचं कसं रिक्षावाल्यांनी तुम्हीच सांगा। शासनाला हीच विनंती आहे की पूर्वीच्या रेटप्रमाणे आम्हाला LPG उपलब्ध करून द्यावा। मागण्या वेळेत मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला। या अगोदरच आम्ही जाहीर केलं होतं की 16 तारखेला पूनम गेट पर्यंत हा मोर्चा जाईल आणि कलेक्टरला शिष्टमंडळ भेटेल। शेकडो रिक्षा चालक आजच्या मार्चमध्ये सामील झालेले आहेत। अजूनही पालकमंत्र्याला जाग आलेली नाही आहे। विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक मिरवणुकीची आम्ही वाट पाहत आहे। ती मिरवणूक संपल्यावर आमच्या कृती समितीची बैठक होईल आणि सोलापूर बंद असं होईल, राज्याच्या मुख्यमंत्र्याला बोलावं लागेल अशा पद्धतीचं बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। त्या तयारीचं पाऊल म्हणून आम्ही चाललेलं आहे। आमची केवळ एकच मागणी आहे, 10 पंप बंद पडलेला आहे, 40,000 लिटर LPGची व्यवस्था करा, त्याचं दर 42 रुपये ठेवा आणि कल्याणकारी मंडळ स्थापन केला म्हणून पुष्कारी मारायला सुरू केला। 800 रुपये भरावं लागतात, महिन्याला 1 रुपये भरायला तयार आहे। 20,000 रिक्षावाल्याला एका महिन्यामध्ये सभासद करायची या कृती समितीची धमक आहे। सरकारने तेही निर्णय घ्यावा, पालकमंत्र्यांनी तेही निर्णय घ्यावा। पालकमंत्री आता ते तोडगा काढत असेल तर असा सोलापूर बंद होईल किंवा मुख्यमंत्र्याला तोड उघडावं लागेल। या महामोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस रिक्षा सेल, वाहतूक संघटना, संयुक्त महासंघ, लालबावटा रिक्षा संघटना, सोलापूर रिक्षा युनियन, शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटना, बसवसेना रिक्षा चालक संस्था आदी विविध संघटनांचा सक्रिय सहभाग होता। ॲडव्होकेट अनिल वासम, चांदसाब मुजावर, शाबुद्दीन शेख, रफिक काझी, प्रदीप शिंगे, कॉम्रेड MH शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। पालकमंत्री की दादागिरी नहीं चलेगी, मंत्री की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे पुलिस हमसे करती है, पुलिस सरकार को आगे करती, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे करती है, पुलिस को आगे करती है।